कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची भाग 5। आता आपले कथानायक इवलेसे श्रीपाद श्रीवल्लभ होते। श्रीपादाला माहीत होते की राज शर्मा आणि सुमती राणी पहिल्या दोन्ही आपत्यांच्या बाबतीत दुःखी असल्याने आता त्यांना श्रीपादांचे कोडकौतुक खूप करायचे होते। ब्रह्मांड नायकास वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर होती। अगदी लहानपणापासून श्रीपादांना आपले आजोबा श्री बाप्पानाचार्युलूंची ओढ होती, कारण त्यांना माहीत होते की आपले आजोबा हे एक अत्यंत पुण्यवान जीव आहेत व पूर्व सुकृतानुसार त्यांना श्रीपादांचे जास्तीत जास्त सान्निध्य मिळणार आहे। आजोबाही काही कमी नव्हते। त्यांनाही हे माहीत होते की आपला नातू श्रीपाद हा अलौकिक विभूती अवतार आहे। इवलेशा श्रीपादास आजोबा कडेवर घेऊन फिरायचे। आजोबांनी बाल श्रीपादाच्या तळपायावरील चिन्हांना बघायचा खूप प्रयत्न केला होता, परंतु जेव्हा जेव्हा श्रीपादाचे इवलेसे तळपाय पाहत तेव्हा तेव्हा त्यातून प्रसरवणाऱ्या लक्ष सूर्याच्या तेजाच्या प्रकाशाने त्यांचे डोळे दिपून जायचे। त्या प्रकाशामुळे काही दिसायचे नाही। श्रीपाद हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला। समस्त पिठापुरात नाना चमत्कार घडवू लागला। सगळ्यांनाच आता ठाऊक झाले होते की राज शर्मांच्या घरी साक्षात ब्रह्म अवतरले आहे। आता श्रीपाद 8 वर्षांचा झाला होता। राज शर्मा व सुमती राणीने त्याचा व्रतबंध निश्चित करण्यासाठी आजोबा बापन्नाचार्यांना उत्तम मुहूर्त पाहण्यास सांगितले। मुहूर्त ठरला। मौजीबंधनासाठी सगळे जमले। सर्वत्र घाईगडबडीचे वातावरण होते। आज काहीतरी असामान्य अघटित घडणार असे आजोबांना म्हणजे बाप्पानुचार्यांना सारखे वाटू लागले। मौजीबंधनाचा मुहूर्त आला। राज शर्मांना साक्षात परमात्म्यास गायत्री मंत्राची दीक्षा द्यायचे परमभाग्य लाभले। बाल श्रीपाद अनभिज्ञपणाचे सोंग आणून व्रतबंधनास उभा होता। कुर्यात बटोरमंगलचा गजर झाला। अक्षता डोक्यावर पडता क्षणी श्रीपादाने चारी वेद म्हणण्यास सुरुवात केली। सगळे ही घटना पाहून दिगंमूढ झाले। सारेच अतर्क्य आवाक करणारे। आजोबा बाप्पानुचार्य मात्र गालातल्या गालात हसत होते। त्या दिवसापासून श्रीपादाची कीर्ती चारी दिशास वाढू लागली। त्या अष्टवर्षीय श्रीपादाकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास सर्व सिद्ध योगी महात्मे पिठापुरास येऊ लागले। श्रीपाद प्रत्येकास त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्व समजावून आपल्याकडील ज्ञानाच्या अमर्याद अमृत घटातील काही कण ज्ञान देऊन तृप्त करीत असत। श्रीपाद आता 16 वर्षांचा झाला होता। इकडे सुमती राणी श्री श्रीपाद वल्लभांचे शब्द विसरून श्रीपादाच्या विवाहाची योजना आखू लागल्या। तेके दिवस राज शर्मा व सुमती राणीने श्रीपादास बोलावले व त्यांच्या विवाहाबद्दलचा आपला प्रस्ताव मांडला। श्रीपाद हसला व म्हणाला, आई, आठव माझे वचन। मी 16 वर्षांपर्यंत तुमच्या संगे राहून नंतर तीर्थाटनास जाईन असे सांगितले होते। आता ती वेळ आली आहे। मला निरोप द्यायची तयारी कर। सुमती राणी रडू लागली व म्हणू लागली, श्रीपादा, तुझे दोन्ही भाऊ, एक अंध व एक अपंग, तूच आमच्या जीवनातील एक आशेचा किरण आहेस। तेव्हा असे करू नको। श्रीपादाने आईचे सांत्वन केले व आपली अमृत नजर आपल्या भावंडांवर टाकली। तत्क्षणी अंध भावास दिसू लागले व लंगडा भाऊ चालू लागला। श्रीपादाने आईचे अश्रू पुसले व म्हणाले, आई, माझे कार्य वेगळे आहे। तुझे दोन्ही पुत्र आता चांगले झाले आहेत। तुम्हा उभयतांचा सांभाळ करण्याचे आपले कर्तव्य योग्यरित्या बजावतील। आता मला जाऊ दे। राज शर्मा, सुमती राणी, श्रीपादांचे भाऊ बहिणी, आजोबा बाप्पानाचार्युलू सारेजण श्रीपादास पोहोचवण्यास पिठापुराच्या वेशीपर्यंत आले। त्या सर्वांना शुभाशीर्वाद देऊन श्रीपादाने जंगलाच्या दिशेने चालण्यास प्रारंभ केला। श्रीपादास तीर्थाटन करावयाचे होते। किंबहुना निरनिराळी पावन क्षेत्रे श्रीपादाच्या चरणकमल स्पर्शासाठी आतुर झाल्याचे त्यांना जाणवत होते। श्रीपादाने थेट काशी गाठली।
विश्वनाथ त्यांची वाट पाहत होता. गंगेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्रीपाद गंगेवर स्नानास गेले असता गंगा उत्सुक होऊन चरणस्पर्शासाठी पुढे पुढे सरसर येऊ लागली. श्रीपाद स्नान संध्या आटोपून विश्वनाथाच्या भेटीस गेले. काही दिवस काशीस निवास करून नारायणाच्या विनंतीस मान देऊन बद्रीनाथ गाठले. तेथून केदारेश्वर केले. जगन्नाथाची हाक ऐकून जगन्नाथपुरीस आले. नंतर आता दक्षिण दिशेचा प्रवास सुरू झाला. गोकर्ण महाबळेश्वराच्या पुण्यभूमीवर 3 वर्षे गुप्तवास केला. नंतर श्रीशैल्य मल्लिकार्जुनास भेटून संचार करीत पूर्वनियोजित कृष्णेच्या पावन परिसरात कुरवपूरला आले. कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेत असलेल्या एका बेटावर राहायला लागले. रोज सकाळी नियमाने गंगेवर जाऊन स्नान संध्यादी आन्हिक उरकून एका मोठ्या शिळेवर सूर्यनमस्कार घालायचे. दगडाची शिळाही मृदू होऊन त्यांचे सान्निध्य स्वीकारायची, त्यामुळे त्या शिळेवर श्रीपादांच्या अष्टांगाचे छाप आले. अंबिका एक ब्राह्मण पत्नी होती. खूप नवसायाने तिच्या पोटी पुत्र जन्मला. परंतु कालांतराने अंबिकेच्या लक्षात आले की हा जन्मलेला पुत्र मूर्ख आहे. अंबिका चिंतेत होती. अशातच तिच्या पतीचे निधन झाले. कुरवपुरातील लोक हेटाळणी करू लागले. मूर्ख पुत्र पदरी असल्याने अंबिकेला जीव नकोसा झाला होता. इकडे श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या पुढील अवताराचा व्यूह रचला होता. श्रीपाद श्रीवल्लभ रोज प्रातःकाळी गंगेवर जात स्नान संध्यादी कार्यासाठी. एके दिवशी सकाळी श्रीपाद गंगेवर आले असता त्यांनी ब्राह्मण स्त्री अंबिका व तिच्या पुत्रास नदीत शिरताना पाहिले. श्रीपादाने हाक मारून त्या दोघास जवळ बोलावले व आशीर्वाद दिला. अंबिका सांगू लागली, श्रीपादा, हा मूर्ख पुत्र पदरी आहे. आम्ही दोघेही आता जगू शकत नाही. आम्ही जीव देण्यासाठी गंगेवर आलो आहोत. निदान पुढच्या जन्मी तरी आपल्यासारखा सुलक्षणी पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्यावा. श्रीपादाने तिला शनिप्रदोष व्रताचा विधी सांगितला व करण्यास सांगितले. श्रीपादाचा आशीर्वाद मिळून त्यांची अमृत दृष्टी त्या मूर्ख ब्राह्मण पुत्रावर पडल्यामुळे तो त्वरित चतुर्दशविद्या प्राप्त झाला. अंबिकेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्रीपादाने अंबिकेस सांगितले, तू पुढच्या जन्मात कारंजा नगरीत वाजस्नेयी शाखेच्या ब्राह्मण वंशात अंबाभवानी होशील. तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईन. तथास्तु. अंबिकेस फारच आनंद झाला. नमस्कार करून आपल्या पुत्रासह ती नगरीत परतली. इसवी सन 1352 होते. श्रीपादाची ख्याती व ज्ञानाच्या कीर्तीचा डंका आता सर्वदूर झाला होता. श्रीपादाने आता अवतार कार्य संपवण्याचे ठरवले. वेळ आली होती. श्रीपाद आपली रोजची स्नान संध्या उरकून गंगेवर उभे होते. गंगाही आता आतुर होती श्रीपादवल्लभांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत. सर्व जगावर सर्व जणांवर नजर टाकून श्रीपादांनी आशीर्वाद दिला व गंगेत शिरून निजानंदी गुप्त झाले. अश्विन वद्य द्वादशीचा दिवस होता, जो पुढे गुरुद्वादशी म्हणून ख्यात होणार होता. सर्व जमलेले लोक गरजले, श्रीपाद श्रीवल्लभांचा विजय असो. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि स्वामी भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.